सरकारी कर्मचारी किती कोत्या मनोवृत्तीचे आणि किती पाषाण हृदयी असू शकतात याचं उदाहरण आम्ही आपल्याला आज दाखवतो। जो व्हिडिओ तुम्ही आता पाहणार आहात तो मुंबई एअरपोर्टचा व्हिडिओ आहे। मुंबई एअरपोर्टवरचा व्हिडिओ तुम्ही पाहताय। विमानाच्या उड्डाणापूर्वी 55 मिनिटे विमानतळावर ही महिला पोहोचली होती, जी तुम्हाला दृश्यांमध्ये काही वेळात दिसेल। तरी सुद्धा तिला विमानात चढू न देणाऱ्या एअर इंडियाच्या स्टाफची ही मनोवृत्ती तुम्ही पाहू शकाल। सर 5 मिनट लेट आया, वो भी आपके मैसेज के हिसाब से लेट नहीं था। I came 55 minutes before. हम लोग सर 1 घंटे से यहाँ पर है, कब से कब आप हाँ देख लीजिए ना। अरे सर एक तो गलत एक्सेप्ट नहीं करते हो आप लोग, कुछ कर भी नहीं सकते हो। आपकी रिस्पॉन्सिबिलिटी है, एकोमोडेट करवाइए या रिफंड कराइए, फालतू नहीं है। पैसा में बम रखा हुआ है, अभी 1 घंटा डिले हो जाएगा। तो फ्लाइट तो डिले होती नहीं है ऐसे ही। हम लोग 1 घंटे से You have not. Yeah. You are not from the first instance till 45 minutes ago, the way I was talking to you, and now I'm talking to you. You are not buzzed. You want people to beg and plead to you and try and get a little power. समझ में Love it, love it. This is all that you guys want to do. Get. हा व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वाच्या काही गोष्टी स्पष्ट करतो। एअर इंडियाचं हे क्यूब आहे जिथे एअर इंडियाचे सगळे कर्मचारी बसतात। ही महिला 55 मिनिटे म्हणजे फ्लाइट तिचं ज्या वेळेत होतं त्या आधी 55 मिनिटे या ठिकाणी पोहोचलेली होती, मात्र तिला विमानात चढू द्यायला मज्जाव करण्यात आला, कारण 5 मिनिटे ती लेट झाली म्हणून ती सातत्यानं सांगत राहिली आय एम सॉरी, आय एम लेट, पण तिचं कोणीही ऐकलं नाही। फक्त 5च मिनिटे तिला उशीर झाला होता। जेव्हा की एअर इंडियाकडनं जो SMS येतो की किती वाजता फ्लाइट आणि किती वाजता तुम्हाला पोचायचं आहे एअरपोर्टवर, 45 मिनिट्स आधी तुम्ही विमानाच्या उड्डाणाच्या येऊ शकता असा तिला SMS आलेला आहे। तरी देखील कुठल्याही पद्धतीने चांगल्या पद्धतीने हे लोक संवाद साधत असताना सुद्धा या एअर इंडियाच्या लोकांकडनं संवाद साधला गेला नाही। तिला जाण्यास मज्जाव करण्यात आला आणि सरतेशेवटी ती जाऊ शकली नाही।